नमस्कार भावांनो बहिणींनो, चालली बघा शेंगाला आता. बघा पाटी, 2 बाटल्या, शर्ट, कार्प घेतलंय बघा आणि चालली आता शेंगाला. तर आज लय उशीर म्हणजे लय झाला बघा उशीर. होय वा आव वा आ होय वा शेंगा तोडू लागा या. जनावर पाणी पाच दे आव सकड म्हणा नाही तर मुद्दामून करते रे मुद्दामून. शेंगाला यावं लागल, याला लपसून द्यावं लागतील म्हणून. हा असलं मुद्दामून करून चालत नसतं. आपल्याला पाहिजे म्हणल्यावर केलंच पाहिजे. पोरगी बघा चालत आली आज, आणाय सकट गेलं नाही तर ह्यांनी पाणी पाणी करत जनावर पाणी पाजत बसलं. आणि ऊन तर बघा 11 वाजले म्हणलं आफाट ऊन पडतंय डेंजरमध्ये. कसा आहे काढवाळ बघा ते आपलं घर. 2 बाटल्या पाणी पुरतंय, परत मोनाची बाटली भरून आणते ह्यांनी. आता काय जेवण केलंय, आज भाकर घेतली नाही बाबा. आज भाकर नाही ना फेकर नाही. आज 12-1 वाजले घरीच खवळायला लागलं मला. नाही नाही आज तू बस म्हणलं घरी. आणि मी होय व म्हणते तर ऐक नाही तर बोलवल मला म्हणून. लय आगाव येतं ह्यांनी सकट काय करायचं. माझं एकटीचं बळ बघते, नको वाटतंय जायला ना काम करायला. चालायचं वैता घेऊन जाते, लय लांब नाही पण तरी तेवढ्याच उन्हाचं लय हे होतंय. तरी ते नेट बांधले म्हणून जरा बरं आहे. नाहीतर काय शेंगा तोडायचं काय सुकाच होतं व्यासल्या उन्हात. आणि सगळं घरचं काम करूच तर उशीर होतो या. त्यामुळं मग 12च वाजते ते. आज जाऊ गेली आहे बघा. ते बी आता 10-15-20 मिनटं झाली गेली. पण भांडी राहिली होती म्हटलं भांडी घासूनच जायचं आपण. भांडी राहिली म्हणजे परत लय वैताग येतो. चालायला लागली बघा वाटणे. बघा तिथनं आले कसे वाट डांबरे नाही काय नाही. टकुरी पाटी घ्यायची असू दे असेच घ्यायची. तुमचं झालं का नाही जेवण सांगा. कोणाकोणाच्या आल्या शेंगा काढायला, लावल्या होत्या का नव्हत्या, नसल्या लावल्या तर या खायला. आता शिक चालली आहे बघा. आणि घरी काय झालेलं आहे त्याच या. उशीर झाला म्हणले की लय उशीर होते, वैतागून उशीर होते. आता याला उपसायचं आणि परत तोडायचं. तर याला उपसस तरच 1 वाजते. 1 वाजले म्हणले की परत उशीर होतोय. मग तोडायचं कवा आणि काय. आज लय शेंगा नाही बरं का मित्रांनो होत. 1 पाटी होईल मला वाटते. घसरा आहे रे पाय मी उन्हात चालू सकट वाटणं. तुमचं बरं आहे आपला बसायचं आरामशीर. आमचं कसं आहे शेंगाला शेंगा वाटतंय माणसाला. पण शेंगाच लय नेट आहे उन्हात तोडायचं आहे. पोरगी आली चालतच, ह्यांनी गेलं नाहीत आणायला. बसलं जनावर पाणी पाजत. टकरू एकदा हायशा घेतली बघा टकुरी पाटी. हात अवघडायला लागलं. हे अशी माझी टकुरीवर राहतच नाही. आता बघा लटपट आहे, लटपट आहे बघा लगेच राहत नाही. टकुरी लगेच पडाय बघते बघा. पण बसली आज जरा बरी बसली तरी बी तिरप बघावं लागतं. नाहीतर अशी पडते बधाक दिसते. बाटल्या फुटल्यावर मग का कराय अवघड आहे.
कशा बसले तिरपट टकरे बसले ना काही हां असं बस की जरा बाया अशा हांडा भरून आणते टकरे पण माझा हांडा काय बसायचा पाठी बसून लटपाटे ह्याला चुंबळ तर केली का नाही चुंबळीवर बसतंय जरा बरं पण असं बसत नाही उशीर झाला म्हणले गेले उशीर होतोय अवघड आहे गारा नुसतं जावंच्या आता पाठीवर झाल्या काय शेंगा मला वाटतंय माझ्या अजून काय नाही त्याकडे आता शर्ट घालते काना काना करते का आला बघा आपला भुईमुग पाणी सोडले बघा दिराने इकडे भुईमुगाला तरी भिजतंय अंग जास्त कसा आहे भुईमुग वाला गार इकडं सुकायला लागला होता जरा म्हणून वाला गार दिसायला बघा अगं बाया पाईप चकला की माझा काय ह्या पाण्यानं काम वेगळंच केलंय तर कसं याला उपसायचं कसं तोडायला पाणी हो सगळं पाणीच आहे टक्कर येऊन पाठी उतारते पाणी ठेवते सावलीला आलं बघा कोपाट आपलं बघा आलं का नाही कोपाट कोपाडात जरा बरं वाटतंय कोपाडात बी भिजलंयच कडून हो का पण आज गार पाणी राहतंय त्याला याला उपसते आता काना 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 टोकरीला का कार्प बांधाय आणले ऊन एवढं लागतंय की बोलायचं काम नाही नको वाटतंय नुसतं उन्हाचा जीव नुसता हे होऊन जातोय काय करायचं बघा इकडे एवढा हा अजून भुईमुग आहे ही सुकाय लागलाय म्हणून ह्याला पाणी दिलं या आणि एवढा होस तर मग ती पाक सुकून गेला असता मग टवटवीत राहतोय ना नाही परत उपसू वाटायचं नाही म्हणून बघा असं केलं या तुमचं झालं का नाही जेवण सांगा आता उपसती भुईमुग आता काय ह्यांनी तर हाका मारले तर काय आव म्हणलं नाही तर मला एकट्याच तोडावं लागतंय काय की असं वाटतंय मला ह्यांनी येत नसते तर ह्यांच्या मनावरचं काम आहे व येऊ वाटलं येत्याला बी थोड्या वेळानं नाहीतर म्हणते तोडी एकटंच काय त्यांना आधीच कामात लय वैताग घेऊन जातोय आणि त्यात जनावर जत्रा बाई ती आपली त्यामुळं काय